नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। भुसावळमध्ये काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक श्री संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ता सुनील राकोंडे यांची दिवसाढवळ्या भर रस्त्यामध्ये गोळ्या झाडून अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्याकांडाचे आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे निषेध व्यक्त करतो। तसेच यातील जे काही आरोपी असतील या आरोपींवर शासनातर्फे कडक कारवाई करण्यात यावी। तसेच याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय आमदार साहेब संजय भाऊ सावकारी यांचे बंधू प्रमोद भाऊ सावकारी यांना मोबाईलवर काही माथे फिरूनी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो। तसेच पोलीस प्रशासनास विनंती आहे की आमदार महोदयांसारख्या कुटुंबियांना जर धमक्या देण्याचा प्रकार या शहरात चालू असेल आणि असे हत्याकांड जर होत असेल तर यामुळे निश्चितच नागरिक हवालदिल झालेले आहेत, दहशतीखाली आलेले आहेत। त्यांना कुठेतरी दिलासा देण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्यात यावी। तसेच आमदार आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना Y+ दर्जाची सुरक्षा पुरवावी अशी आजच्या दिवशी आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे। चे नगरसेवक संतोषजी बारसे आणि त्यांचे मित्र सुनील राकोंडे यांची जी निर्घुण हत्या झाली, ही हत्या एक मोठं कटकारस्थान होतं आणि या कटकारस्थानामध्ये त्या दोघांचा जीव जाऊन या भुसावळ शहरात आणि परिसरात मोठं एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आणि अशामध्ये ज्या कुटुंबावर हा घात घडला त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जे लोक जात आहेत त्या लोकांना सुद्धा धमक्या येत आहे। आमदार महोदय संजयजी सावकारे आणि त्यांचे बंधू प्रमोदजी सावकारे यांना फोनवर एका माथे फिरूने जी काही धमकी दिली आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची जी धमकी आहे ही कायदा आणि सुव्यवस्थेला बाधक नाही। आणि अशा पद्धतीचं वातावरण झालं तर या शहरामध्ये यापुढे अशा अनेक घटना घडू शकतात। त्यासाठी आज या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की ही जी घटना आहे ही निषेधार्थ आहे आणि या घटनेचं तात्काळ ज्या माथेफिरूने धमकी दिली आहे आमदार महोदयांसारख्या कुटुंबियांवर जर अशा पद्धतीने कोणी धमक्या देत असेल तर सामान्य नागरिकांचं जगणं हे फार कठीण या ठिकाणी होईल। आणि या भुसावळ शहराचं जे एक चांगलं नावलौकिक आहे, सर्व जातीय धर्मियांचे लोक या ठिकाणी सुखात आनंदात नांदतात, त्या लोकांना एक भीतीचं वातावरण निर्माण होऊन या शहराचं, या परिसराचं आणि या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आमचं नाव खराब होईल। परंतु या नावाला काळिमा फासण्याचं जे काम या लोकांनी केलंय ते आम्ही पुसून काढण्यासाठी आज या ठिकाणी सर्व पक्षीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित झालोत। म्हणून सर्व अधिकारी वर्गांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावं ही विनंती। आज सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजणीच्या इथे कशासाठी एकत्रित झालेले आहेत। आपले संतोष भाऊ बारसे यांचा जो निर्गुण हत्या इथे करण्यात आलेली आहे आणि मी तरी आतापर्यंत 14 वर्षापासून राजकारणामध्ये एक जरी पदाधिकारी नसली तरी एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत होती। आजपर्यंत मी बघितलं आणि विशेष म्हणजे माझ्या घराच्या शेजारी संतोष भाऊ राहतात। आम्ही महिला त्यांच्या साह्यामुळे खूप सुरक्षित होतो भुसावळमध्ये असं म्हटलं तरी चालेल। कारण आता प्रत्येक कॉलेज, शाळा, कॉलेजमध्ये जर बघितलं तर गुंडागर्दी, मारहाण हे तर कंटिन्यू सुरूच राहणार आहे। तर अशा सर्व दादागिरीला कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि शासनाने कठोर निर्णय यासाठी घेतला गेला पाहिजे जेणेकरून सर्व महिला भगिनी पण सुरक्षित राहतील आणि हा जातीवाद पण मिटला पाहिजे। आणि त्याचप्रमाणे आमचे जे माननीय आमदार साहेब आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तीला जर कधी धमकी देण्यात येते तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी काय करावं आणि आमच्या पाठीशी असं कोण उभं राहणार आहे, तिच्यासाठी आम्ही शासनाकडे निवेदन करतोय आणि सर्व महिलांकडून आम्ही आज निषेध करणार आहोत की या सर्व जे आहेत लोक त्यांना जास्तीत जास्त लवकर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना म्हणजे शिक्षा देण्यात यावी। काही दिवसाआधी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक
संतोष भाऊ बारसे तसेच आपले सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ राखुंडे यांची निर्घुण हत्या करण्यात आली। या सर्व निर्घुण हत्येचा आम्ही भारतीय जनता पार्टी भुसावळ तालुक्यातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो व जाहीर निषेध करतो। याच प्रकरणामध्ये या बारसे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आमच्या तालुक्याचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे व त्यांचे बंधू प्रमोद भाऊ सावकारे हे सांत्वन करण्यासाठी तिथे गेले असता त्यांना फोनवरून एका माथे फिरूने एका समाजकंटकाने धमकी त्यांना दिली की आम्ही तुम्हाला जीवे ठार मारून टाकू। जर एखाद्या परिवाराला सांत्वन करण्यासाठी जाणं हा जर गुन्हा असेल तर आता आपल्या या समाजामध्ये या सर्व शहरामध्ये जगायचं कसं हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे। तरी मी पोलीस प्रशासनाला व महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो की आपण या तालुक्याचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे यांनी या तालुक्याचा केलेला विकास पाहता त्यांचा विकास हा विरोधकांना किंवा जे समाजकंटक आहेत यांना पटलेला नाही। त्यामुळे त्यांची लोकप्रियता बघता त्यांना आपण त्यांच्या संरक्षणासाठी Y+ सुरक्षा प्रदान करण्यात यावी व त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा प्रदान करण्यात यावी अशी मी शासनास विनंती करतो। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मैं अलविदा लेती हूँ। आपकी एक दिव्या कांबले देखते रहिए CBN। Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ। miss another हर update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय